दिग्रसमध्ये पाण्यासाठी टाहो 10 ते 15 दिवसांनी होतो पाणी पुरवठा। यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस शहराला 10 ते 15 दिवसांनी पाणी पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये चीड निर्माण झाली आहे। शहरातील नागरिकांना नियमित पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान पाणी पुरवठा योजना राबवण्यात आली। मात्र अजूनही या योजनेच्या माध्यमातून एक घोट पाणी सुद्धा कोणाच्याही घशात गेले नाही। त्यामुळे या योजनेचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र दिसून येतंय। दिग्रस हे तालुक्याचे ठिकाण आहे। या ठिकाणची लोकसंख्या जवळपास 30 ते 40 हजार लोकसंख्या आहे। या ठिकाणी शहराला लागून अरुणावती आणि नांदगव्हाण ही 2 धरणे आहेत। मात्र तरी सुद्धा दिग्रसकरांना 10 ते 15 दिवसांच्या अंतराने पाणी पुरवठा योजनेचे पाणी मिळत आहे। नियमित पाणी मिळावे, 15 दिवसातून एक वेळ येणारे पाणी साठवण्यासाठी नागरिकांची मोठी कसरत होत आहे। घरातील सर्व भांडी पाण्याने भरून ठेवावी लागत आहे। इतर दिवशी नळाला एक थेंब सुद्धा पाणी येत नाही। घरी पाहुणे आले तर घरातील सदस्यांनी पाणी विकत घ्यावं लागतं। 2 ते 3 किलोमीटर पायपीट करावी लागत आहे। सणासुदीच्या दिवसातही पाणी मिळाले नाही। वास्तविक पाहता इथल्या नागरिकांनी सर्व कराचा भरणा केला, मात्र तरी सुद्धा पाण्याच्या थेंबासाठी त्यांना 15-15 दिवस वाट बघावी लागत आहे। मंत्री संजय राठोड याच विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करतात, तर खासदार संजय देशमुख सुद्धा याच ठिकाणी वास्तव्याला आहेत। त्यानंतरही इथल्या नागरिकांची पाण्यासाठी भटकंती मात्र सुरू आहे। पाणी मिळतच नसल्याने जनावरांच्या पाण्याचा सुद्धा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। मी अजिंक्य म्हात्रे, दिग्रस शहराचा एक नागरिक। आज देशात जे काही काश्मीरमध्ये अतिरेकी हल्ला झाला त्यामुळे सिंधू नदीचं पाणी आता सरकार रोखणार आहे आणि रोखलंही पाहिजे, कारण यांनी अतिरेकींनी जे काही प्रकार केला हा एकदम चुकीचा प्रकार होता आणि त्यामुळे पाणी रोखलं पाहिजे। परंतु प्रश्न दिग्रस मधला आहे की दिग्रस मधलं पाणी का रोखण्यात आलेलं आहे? दिग्रस मध्ये अतिरेकी राहतील काय? अहो, मागील 10 ते 15 वर्षापासून इथं पाण्याची समस्या आहे। 2 मोठे धरणं इथं आहे, अरुणावती धरण आणि नांदगव्हाण धरण। नांदगव्हाण धरण तर असं आहे की ज्यामध्ये महाराष्ट्रातलं पहिलं असं धरण की सायफन पद्धतीनं विदाऊट इलेक्ट्रिसिटी पाणी दिग्रसमध्ये येते। फक्त 4 ते 5 पाईपलाईन जोडायच्या बाकी आहे। करोडो रुपये खर्च केले, परंतु अजूनही ते पाईपलाईन जोडण्यात नाही आलेली आहे। नाही तर अर्धी पाण्याची समस्या दिग्रसची आता सॉल्व्ह होऊन जाते। त्यानंतर दुसरंही धरण आहे, त्याचाहीच काहीच फायदा नाही। 44 कोटीची योजना मंजूर झाली, परंतु 44 कोटीच्या योजनेमध्ये फक्त रस्ते फोडून ठेवलेले आहे आणि पाण्याचा थेंबही भेटत नाही आहे। तुम्ही म्हणसाल तर जय श्रीराम म्हणतो, तुम्ही म्हणसाल तर अल्लाहू अकबर म्हणतो, परंतु लोकाले पाणी बाजारे व्हा। तुमचं राजकारण बंद करा। धन्यवाद। मी हाजी नूरखा पठाण, चांदनगर दिग्रस। आम्ही ज्या वार्डात राहतो आहे या वार्डामध्ये आम्ही पूर्ण उन्हाळ्यामध्ये आतापर्यंत फक्त 3 वेळ पाणी बघितलं आहे नगर परिषदचं। आणि रमजान ईद गेली, होळी गेली, गुढीपाडवा गेला, असे अनेक सण गेले। त्या सणामध्ये आम्हाला कधीही एका महिन्यात दुसऱ्यांदा पाणी मिळालं नाही। बाजूलाच एक मोठं समुद्र आहे अरुणावतीचं, ज्याचं महाराष्ट्रामध्ये 3-4 क्रमांकाचं तो धरण आहे। असं पाणी जवळ असताना सुद्धा आम्ही तहानलेले आहोत। आम्हाला पाणी देत नाही। शासनाचं मुळीच आमच्याकडे लक्ष नाही। कोणत्याही प्रकारच्या टँकरची व्यवस्था नाही आणि ही सगळी लोक आपापल्या पैशांनी पाण्याची व्यवस्था करतात, आपला उदरनिर्वाह कसं तरी निभून घेतात। स्टोअर करण्यासाठी गरीब वर्ग आहेत, त्यांच्याकडे भांडे नाही। अशा परिस्थितीमध्ये चांदनगर, मोतीनगर आणि संभाजीनगर लोक जो जगतायत, आम्ही जनावरांपेक्षाही मोठे जनावर ठरलो असं आम्हाला वाटायला लागलं आहे। दिग्रसमध्ये 2 धरणं असूनही आमच्या नगराला पाण्याचा थेंब नाही। त्यामुळं काय होतं, एवढ्या अडचणीची आम्ही लोक आलेले आहोत की टॅक्स भरून सगळं तयार आहे आमच्याकडे। आम्ही सगळ्या गोष्टीची गव्हर्नमेंटच्या जे काही नगरपालिकेचे जे कर आहेत ते कर भरून तयार आहे, तरी आम्हाला पाण्याचा थेंब नाही। आम्हाला पाण्याची व्यवस्था करून मिळायची। आमच्या घरासमोरून पाईपलाईन खचली, रोड सगळा खचून टाकला, पण त्यातली पाईपलाईन टाकल्या गेली नाही। हा गुन्हा कोणाचा? आमचा गुन्हा आहे की नगरपालिकेचा आहे? हे आम्हाला करायला काही मार्ग नाही। तरी आमची आग्रहाची विनंती आहे, एवढा आम्ही अन्याय अत्याचार पाण्याचा अन्याय सहन करून बी आम्हाला पाणी पेटवण्याचं काम देऊ नका। हां, पाण्यानं पेट घेतलेलं आहे आमच्या मोतीनगर में एक बार पानी आ रहा और वो भी बगैर फिल्टर का, और उसमें कई जगह तो लीक है, पाइपलाइन कई जगह लीक है, वो लोग चेक नहीं करते, कुछ नहीं करते, पानी बिना छोड़ते। उनको शिकायत करो, कई शिकायत कही गई है, लेकिन उससे कोई ऑब्जेक्शन अभी तक लिया नहीं किसने। और पानी हम लोग को ऐसा पिला रहे जैसे जानवरों को पानी पिलाते।
पाइपलाइन 10 जगह लीक है, पानी का कोई एक्शन लेता नहीं उसके ऊपर।